मित्रांनो, भेंडीची तीच सुकी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे ग्रेव्हीवाली भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप भारी लागते ही मसाला भेंडी। मसाला भेंडी बनवण्यासाठी आपण इथे भेंडी अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे। इथे मी चांगली कोवळी भेंडी घेतलेली आहे। इथे भेंडीला आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेले आहे, जेणेकरून मीठ भेंडीमध्ये चांगलं मुरलं जाईल। आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इथे 2 कांदे मोठे मोठे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि लसूण आणि आलं घेतलेलं आहे। इथे आलं लसूण कांद्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि टोमॅटोची आपण सेपरेट पेस्ट करून घेणार आहोत। इथे आलं लसूण कांद्याची पेस्ट झालेली आहे, टोमॅटोची करून घेतलेली आहे आणि 2 चमचे इथे दही घेतलेला आहे। आता ही भेंडी आपल्याला चांगली तेलात फ्राय करायची आहे। भेंडीचा चिकटपणा जाईपर्यंत भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। इथे भेंडी आपली चांगली फ्राय झालेली आहे। अशा प्रकारे भेंडी फ्राय करून घ्यायची आहे, जेणेकरून ग्रेव्हीमध्ये जास्त वेळ लागणार नाही भेंडीला शिजण्यासाठी। याच कढईमध्ये तेल टाकून आपण जिरं टाकणार आहोत। जिरं टाकल्यानंतर आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची आहे। याच्या कांदा आलं लसणाची पेस्ट आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। त्याचा असा कच्चा वास आला नाही पाहिजे। इथे बघू शकताय कांदा आलं लसणाची पेस्ट आपली चांगली परतून झालेली आहे। आता याच्यात आपण टोमॅटो प्युरी टाकूया। ही टोमॅटोची पेस्ट ही आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि नंतर याच्यात आपण मसाले टाकणार आहोत। याच्यामध्ये हळद, घरगुती मसाला आणि धना पावडर टाकायचे आहे। याच्यामध्ये थोडासा गरम मसालाही टाकायचा आहे आपल्याला। इथे बघू शकताय कांदा टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत परतलेला आहे। आता याच्यात आपण दही ॲड करूया। दही चांगलं फेटून घ्यायचं। इथे मसाला आपला परतून झालेला आहे। आता आपण याच्यात पाणी टाकूया थोडं। पाणी टाकल्यानंतर 5 मिनिटं ग्रेव्हीला शिजवायचं आहे आणि नंतर याच्यात भेंडी फ्राय केलेली टाकायची आहे। आणि इथे बघू शकताय मसाला भेंडी आपली तयार झालेली आहे। ही मसाला भेंडी तुम्ही चपातीसोबत आणि राईससोबतही खाऊ शकता। तर मित्रांनो, ही मसाला भेंडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।